हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 29 जानेवारीचा जो पेपर आहे तो डिस्कस करायचा आहे. मॉर्निंग सेशनचा जेईचा जो पेपर आहे तो डिस्कस करायचा आहे. त्यामध्ये ऑर्गॅनिकचे क्वेश्चन्स जे आहेत ते मी डिस्कस करणार आहे. ऑर्गॅनिक प्लस डी ब्लॉक, एफ ब्लॉक आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. त्यामध्ये जर पाहायचं असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेशननुसार सांगायचं असेल तर टोटल 10 क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. जे ऑर्गॅनिकमध्ये आलेले आपले त्याच्यामध्ये 6 ते 7 क्वेश्चन ऑर्गॅनिकचे आहेत, बाकी रिमेनिंग इनऑर्गॅनिकचे आहेत. तर बघूयात. फर्स्ट क्वेश्चन हा फिजिकलचा आहे, याला आपण स्क्रोल करूयात. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन जो आहे इट इज फ्रॉम कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, हायब्रिडायझेशन विचारलेलं आहे, कॉम्प्लेक्स हायब्रिडायझेशन. तर लक्षात घ्या, पहिला कॉम्प्लेक्स आहे MnBr4 आहे, म्हणजे 4 लिगँड आहेत. 4 लिगँड म्हणल्यावर एक तर स्क्वेअर प्लेनर येणार आहे, नाहीतर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स येणार आहे. मग बघूयात याचं हायब्रिडायझेशन काय येते. ओके, आणि पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम सुद्धा एक्सप्लेन आपल्याला करायचं आहे. तर बघा, नेक्स्ट स्लाइड वरती मी एक कॉम्प्लेक्स नोट करून घेतोय. MnBr4 आहे. ओके, MnBr4 आहे. MnBr4 कॉम्प्लेक्स वरती आहे, ट्वाइस निगेटिव्ह चार्ज. ओके, आपला हा जो कॉम्प्लेक्स आहे बेटा, लिगँड जो आहे तो वीक फील्ड लिगँड आहे. वीक फील्ड लिगँड म्हणजे हाय स्पिन नुसार आपल्याला जायचं आहे. तर आता याच्यामध्ये Mn चा जो ॲटॉमिक नंबर आहे 25 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d5 4s2 आहे. त्यापैकी आपले जे इलेक्ट्रॉन आहेत Mn2+ मध्ये आहे म्हटल्यानंतर s चे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. सिस्टीम येणार आहे D5. D5 मध्ये तुम्हाला जर 5 इलेक्ट्रॉन भरायचे असतील तर ते 5 इलेक्ट्रॉन प्रत्येक सबसेल मध्ये जातील, कारण लिगँड वीक फील्ड आहे. हाय स्पिन न भरावं लागतील. 1 2 3 4 5. ओके, हे 3d ऑर्बिटल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑर्बिटल जे येणार आहे ते 4s ऑर्बिटल येईल. 4s नंतर पुढचा ऑर्बिटल 4p येईल. या ऑर्बिटल मध्ये पहिला लिगँड येईल तुमचा, पहिला Br या ऑर्बिटल मध्ये येईल. ओके, पहिला Br, दुसरा Br या ठिकाणी, तिसरा, चौथा. म्हणजे हायब्रिडायझेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स इज sp3 अँड कॉम्प्लेक्स इज पॅरामॅग्नेटिक. ओके, ज्योमेट्री इज टेट्राहायड्रल. sp3 हायब्रिडाइज हा कॉम्प्लेक्स आहे, ज्योमेट्री टेट्राहायड्रल आहे. ओके, पहिला कॉम्प्लेक्स ज्याचा हायब्रिडायझेशन आपण नोट डाऊन केला. त्याच्यानंतर सेकंड कॉम्प्लेक्स जो आहे बेटा, दुसरा कॉम्प्लेक्स जो दिलेला आहे तो आहे FeF6 आहे. वीक फील्ड लिगँड, परत हायड्रोजन हे वीक फील्ड लिगँड असतात. FeF6 3- D5 सिस्टीम येते बेटा. FeF6 3- म्हणजे कॉम्प्लेक्स मध्ये जे सिस्टीम येणार आहे, Fe चा ऑक्सिडेशन स्टेट +3 येतो. आणि Fe चा ऑक्सिडेशन स्टेट +3 म्हणल्याच्या नंतर कॉन्फिगरेशन Fe चं जे असतं 3d6 4s2 असतं. 3d6 4s2 म्हणजे टोटल 8 इलेक्ट्रॉन आहेत. त्यापैकी तुम्हाला 3 इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे आहेत, म्हणजे D5 सिस्टीम येते बेटा. तर बघा, ओव्हरऑल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d आणि 4s मध्ये, हे 6 आणि हे 2, त्यापैकी 3 कॅन्सल करायचे आहे. 3 कॅन्सल म्हणल्यानंतर हे 2 आणि इथला 1 कॅन्सल होईल. सिस्टीम येते D5 सिस्टीम. D5 सिस्टीम म्हणल्याच्या नंतर लिगँड जो आहे वरच्या सारखाच आहे, वीक फील्ड लिगँड. हॅलोजन बिहेव्स लाईक वीक फील्ड लिगँड. मग वीक फील्ड लिगँड म्हणल्यानंतर हाय स्पिन असेल, हाय स्पिन म्हणले प्रत्येक इलेक्ट्रॉन परत सिंगल येतील. त्याच्यानुसार याचं हायब्रिडायझेशन जे येणार आहे बेटा, ते हायब्रिडायझेशन सेम आउटर मोस्ट ऑर्बिटल येईल. याच्यामध्ये एक s ऑर्बिटल, बाकी p ऑर्बिटल येतील, 3 p ऑर्बिटल, आणि आउटर ऑर्बिटल यूज करावा लागेल. पुढचे d ऑर्बिटल यूज करावे लागतील, nd ऑर्बिटल यूज करावा लागेल. पहिला जो लिगँड आहे आपला, पहिला जो F आहे तो s मध्ये येईल, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा. दॅट मीन्स हायब्रिडायझेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स इज sp3d2. इट इज अ ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्स. आणि याच्यामध्ये हा कॉम्प्लेक्स जो आहे तो पॅरामॅग्नेटिक आहे. ओके, हा पण पॅरामॅग्नेटिक, सुरुवातीचा पण पॅरामॅग्नेटिक. पहिल्याचं sp3 हायब्रिडाइज झालेला आहे आणि दुसऱ्याचं हायब्रिडायझेशन sp3d2 आलेला आहे. आउटर मोस्ट आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आलेला आहे. तिसरा एक आपण काढूया, चौथा निकेलचा आहे, D10 सिस्टीम येते, त्याच्यामध्ये sp3 हायब्रिडाइज आहे. ओके, आणि तिसरा कॉम्प्लेक्स खूप महत्त्वाचा विचारलेला आहे, CO3+ सोबत, कोबाल्ट 3+ सोबत अमोनिया असेल, ऑक्झॅलेट असेल किंवा वॉटर असेल, दे बिहेव्स लाईक स्ट्रॉंग फील्ड लिगँड. आता CO3+ इथं ऑक्झॅलेटचा कॉम्प्लेक्स जो दिलेला आहे, तिसरा कॉम्प्लेक्स, ओके, ते थोडंसं एक्सेप्शनल पार्ट दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर वाक्य काय सांगतोय बघा, विथ CO3+, कोबाल्ट 3+ सोबत अमोनिया असेल, ऑक्झॅलेट असेल किंवा वॉटर असेल, दे बिहेव्स लाईक स्ट्रॉंग फील्ड लिगँड. ते ऍक्च्युअल मध्ये वीक फील्ड लिगँड असतात, पण दे बिहेव्स लाईक स्ट्रॉंग फील्ड लिगँड. ठीक आहे, मग आपल्याकडे दिलेला आहे ऑक्झॅलेट, ऑक्सिजन डोनर दिलेला आहे. बघा कॉम्प्लेक्स काय, CO, C2O4 थ्राइस टाइम
ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्स वरती 3 मायनस. इन दिस पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स इच ऑक्झॅलेट हॅज 2 निगेटिव्ह चार्ज. प्रत्येक ऑक्झॅलेट वरती 2 मायनस चार्ज आहे बेटा. मग याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट इज +3. कारण काय आहे, याला x कन्सिडर केलं मायनस, इच ऑक्झॅलेट हॅज -2 चार्ज. -2 3 जा 6 येणार इक्वल टू -3. दॅट मीन्स x इज नथिंग बट +3. याच्यामध्ये कोबाल्टचा ऑक्सिडेशन स्टेट जो आहे तो +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे बेटा. +3 वरनं आपल्याला कोबाल्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहायचं असेल तर ते येतं 3D आणि 4s. ॲटॉमिक नंबर 27 आहे. 27 म्हणल्यानंतर 18 × 27, 80 आणि 27 मधला जो डिफरन्स आहे, 18 आणि 27 मधला डिफरन्स जो 9चा आहे, एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील, डी मध्ये तुमच्याकडे येतील इलेक्ट्रॉन टोटल 7. ओके, 9 इलेक्ट्रॉन आपल्याकडे एक्स्ट्रा असणार आहेत नोबेल गॅसच्या पुढे. मग आता याच्यामध्ये आपला कोबाल्ट 3+ मध्ये आहे. 3+ म्हणल्यानंतर इथले 2 आणि इथला एक कॅन्सल होईल. इट इज अ D6 सिस्टीम. ओके, 3+ म्हणल्यानंतर 7 आणि 2 त्यापैकी इथलं 0 झाले आणि हे 6 राहिले बेटा. टोटल आपल्याकडे 9 होते, 9 पैकी 3 कॅन्सल केले, 6 राहिले. बट दिस लिगॅंड बिहेव्स लाईक स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड विथ कोबाल्ट 3+. स्ट्रॉंग फील्ड म्हणल्यानंतर लो स्पिन येते बेटा, पेरिंगनं भरावं लागतं. तर पेरिंगनं जर भरत असताना ज्यावेळेस मेटलला लिगॅंड अप्रोच होतात त्यावेळेस याचे 5 डिजनरेट ऑर्बिटल जे असतात दे विल बी कन्वर्टेड इनटू 2 सेट्स ऑफ ऑर्बिटल, दॅट इज T2G आणि EG. त्यांचं कन्वर्जन T2G आणि EG मध्ये होतं. मग आता याच्यामध्ये T2G आणि EG मध्ये सेटमध्ये कन्वर्जन झाल्यावर काय फरक पडतो तर बघा, हॅबिडायशन मध्ये डिफरन्स येतो बेटा. 5 डिजनरेट ऑर्बिटल जे असतात, D6 सिस्टीम आहे, लिगॅंड आहे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. ओके, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड म्हणल्यानंतर हाय स्पिन या लो स्पिन. स्ट्रॉंग फील्ड म्हणल्यानंतर लो स्पिन याच्यामध्ये असतो. ट्रिपल डिजनरेट ऑर्बिटल, खालच्या साईडला T2G आहे, वरच्या साईडला EG आहे बेटा. तर आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ती अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन भरत असताना पेरिंगनं भरायचं. पेरिंगनं म्हणल्यानंतर जोडीनं इलेक्ट्रॉन भरायचे. म्हणजे आपल्याला इथं हॅबिडायशन करत असताना समजा आपल्याकडे पहिले 5 डी ऑर्बिटल आहेत, 1 2 3 4 5, पुढचा S ऑर्बिटल आहे आणि त्याच्या पुढचे P ऑर्बिटल आहेत. तर लक्षात घ्या काय आहे, जे इलेक्ट्रॉन भरायचे T2G आणि EGचा सेट झाल्यामुळं चौथा इलेक्ट्रॉन पेरिंगला आणायचा आहे बेटा. चौथा इलेक्ट्रॉन पेरिंगला, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यामुळे चौथा पेरिंगला आणायचा आहे. 1 2 3 4 5 6. ओके, अशा प्रकारे भरायचं. चौथा वरती नाही लिहायचा, स्ट्रॉंग फील्ड म्हणजे लो स्पिन आहे. अशा प्रकारे इथं पण इलेक्ट्रॉनचं फिलिंग करायचं आहे. 1 2 3 4 5 6. ओके, 6 इलेक्ट्रॉन इथं आलेले आहेत. 6 इलेक्ट्रॉन आपण भरल्याच्या नंतर 2 डी शिल्लक आहेत. त्यामुळे पहिला लिगॅंड जो आहे ऑक्झॅलेट इथं येईल, दुसरा इथं येईल, तिसरा, चौथा, 5वा येईल. ओके, हे 3D ऑर्बिटल आहे, हे 4s ऑर्बिटल आहे आणि हे त्याच्यानंतर हे 4D ऑर्बिटल आहे. सॉरी, ह्याच्यामध्ये हा 3D ऑर्बिटल. ओके, त्याच्यानंतर हे P ऑर्बिटल आहेत. सॉरी, हे 4D नाही आहेत, हे 4P ऑर्बिटल येतात. ठीक आहे. तर याचं हॅबिडायशन जर पाहायचं असेल तर हॅबिडायशन मध्ये इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आलेला आहे आणि हॅबिडायशन इज D2sp3. D2sp3. पहिल्याचं sp3 आहे पॅरामॅग्नेटिक, दुसरा sp3d2 हा पॅरामॅग्नेटिक आलाय आणि हे तिसरा जो आलेला आहे तो डायमॅग्नेटिक आणि चौथा निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 3D2 3D8 4s2 येतं. यसचे 2 इलेक्ट्रॉन डी मध्ये आल्यानंतर D10 सिस्टीम होते. D10 म्हणजे डी ऑर्बिटल रिकामा नाहीये, 4ही लिगॅंड एक s मध्ये येतो, बाकीचे 3 p मध्ये येतात. त्याचं हॅबिडायशन sp3 येतं बेटा. मग याच्यानुसार आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे, पेअर मॅचअप करायचा आहे. तर बघा याच्यामध्ये पहिल्याचं हॅबिडायशन जे आहे ते sp3 आहे, बट इट इज पॅरामॅग्नेटिक. पहिल्याचं 4 ऑप्शन येईल. पहिल्याचं 4 ऑप्शन असलेले किती आहेत बेटा? पहिल्याचं 4 असलेले 1 आणि 4 आहे. सेकंड नंबर आपला आलेला होता आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणजे दुसऱ्याचं 2 आहे, पॅरामॅग्नेटिक आहे. दुसऱ्याचं 2. ओके, दुसऱ्याचं 2 इथं हे ऑप्शन करेक्टच्या डायरेक्शनने चाललंय, हे रॉंग आहे बेटा. ठीक आहे, दुसऱ्याचं 2 आहे. तिसऱ्याचं 1 आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स काढलं होतं, D2sp3 डायमॅग्नेटिक आहे. त्यानंतर निकेलचा जो उरलेला आहे तो sp3 आणि डायमॅग्नेटिक येतो बेटा. तिसऱ्याचं 3 येतं, म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे याच्यामध्ये की हॅबिडायशन कसं काढलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 53 नंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट जो आहे बेटा. ठीक आहे, 53 नंतर नेक्स्ट 53 नंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो 54 नंबरचा आहे. ठीक आहे, 54
ठीक आहे. 53 नंतर 54 हा फिजिकलचा क्वेश्चन आहे. फिजिकलचे टीचर एक्सप्लेन करतील. नेक्स्ट 55 हा पण फिजिकलचा आलेला आहे. त्याच्यानंतर 56 ओके इट इज फ्रॉम बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स मधला हा क्वेश्चन आलेला आहे. मॅच द पियर साठी दिलेला आहे. अमायलोज ओके वॉटर सॉल्युबल कंपोनंट ऑफ स्टार्च आणि अमायलोपेक्टिन आहे. अमायलोज आणि अमायलोपेक्टिन ओके ह्या लिनियर पॉलिमर असतो. अमायलोपेक्टिन हा ब्रँच पॉलिमर असतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये सेल्युलोज आणि ग्लायकोजन, ग्लायकोजन जो असतो तो ॲनिमल स्टार्च असतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला मॅच करायचं आहे. तर अमायलोज हे थेरॉटिकल गोष्टी आहेत. अमायलोज मध्ये C1 C4 ग्लायकोसिडिक लिंकेज असतं. C1 C4 लिंकेज असतं अमायलोज मध्ये. ओके मग अमायलोजचा आन्सर जे येणार आहे C1 C4 लिंकेज येणार आहे. अल्फा C1 C4 अमायलोजचं 4 नंबरचं ऑप्शन येईल बेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्युलोज अमायलोपेक्टिन, अमायलोपेक्टिन मध्ये काय C1 C4 असतं. अल्फा C1 C4 प्लस त्याच्यामध्ये एक ब्रँच असते C1 C6 ला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्युलोज ग्लायकोजन, ग्लायकोजन हा ॲनिमल मध्ये असतो, ॲनिमल स्टार्च असते. आणि सेल्युलोज जो आहे तो बीटा C1 C4 लिंकेज असतं. सेल्युलोज मध्ये क्रॉस लिंकेज असतं बीटा C1 C4 लिंकेज. याच्यावरनं बघा पहिल्याचं 4 आलेलं ऑप्शन आहे. पहिल्याचं 4 आलेले हे 2 ऑप्शन आहेत. दुसऱ्याचं 1 बरोबर आहे. तिसऱ्याचं 2 आणि 3, तिसऱ्याचं 2 बरोबर आहे. तिसऱ्याचं 2 आणि चौथ्याचं 3, चौथ्याचं 3 आलेलं आहे आन्सर. हे बरोबर आहे बेटा. तिसऱ्याचं 2 ओके. थर्ड नंबरचं 2 ॲनिमल स्टार्च ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अमायलोपेक्टिन, चौथ्याचं 3, चौथ्याचं 3 हे बरोबर आहे. ठीक आहे. थेरॉटिकल कन्सेप्ट आहे त्याच्यावरनं हे तुम्हाला लावायचं आहे. बायोमॉलिक्युल मध्ये व्यवस्थित रीडिंग दिल्यानंतर हे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. नेक्स्ट 57 नंबरचा क्वेश्चन परत फिजिकल केमिस्ट्रीचा आलेला आहे. ओके 58 इट इज फ्रॉम इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके 59 हा ऑर्गॅनिकचा क्वेश्चन आलेला आहे. बघूयात काय क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे. द स्टीम होलाटाईल कंपाऊंड अमॉंग द फॉलोइंग. मागच्या वेळी नीट मध्ये सुद्धा अशा प्रकारचा क्वेश्चन आला होता. स्टीम होलाटाईल अर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल यापैकी स्टीम होलाटाईल जे असतो बेटा अर्थो आयसोमर असतो. त्याचं रिझन आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते. 2 या NO2 चा O आहे आणि इथला H, याच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते. आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळं हे स्टीम होलाटाईल असतात किंवा यांचे बॉइलिंग पॉईंट कमी असतात. कारण हे इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर मध्ये जास्त स्टेबल असतात. एखाद्या दुसऱ्या मॉलिक्युल सोबत, याच्या दुसऱ्या मॉलिक्युल सोबत याला बाइंड होण्यासाठी हायड्रोजन बॉन्डिंग नसते. बट जो पॅरा आयसोमर आहे, पॅरा नायट्रोफिनॉल जो आहे, इट शोज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. 2 वेगवेगळ्या मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होते. ठीक आहे. त्यामुळे पॅरा आयसोमर जो आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतं ॲज कम्पेअर्ड टू अर्थो आयसोमर. ठीक आहे. बघा हा पॅरा नायट्रोफिनॉल काढतोय मी. पॅरा मध्ये जो आहे तो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, त्याला ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त लागेल. आणि अर्थो आयसोमर जो आहे त्या अर्थो आयसोमर मध्ये इंट्रा आहे. इंट्रा म्हणजे विदिन अ मॉलिक्युल. ओके हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके मग आता याच्यामध्ये जे इंट्रावाले असतात ते स्टीम होलाटाईल असतात. जे इंटरवाले असतात त्यांना ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त लागते. या दोघांना सेपरेट करण्यासाठी एनर्जी जास्त लागते कारण हायड्रोजन बॉन्डिंग आहे. याच्यामध्ये हा मॉलिक्यूल इंडिव्हिज्युअली स्टेबल आहे. दुसरा याचा अजून एखादा मॉलिक्यूल काढला तर तो पण इंडिव्हिज्युअली स्टेबल आहे. ह्या दोघांमध्ये जर बघितलं अर्थो नायट्रोफिनॉल मध्ये दोघांमध्ये वीक वनड्रॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे फक्त. मग या दोघांना तोडण्यासाठी एनर्जी कमी लागेल कारण ते इझिली बाइंड झालेले नाहीत. पण हे दोघं बाइंड व्यवस्थित झालेले आहेत. हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंगर असते वीक वनड्रॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पेक्षा. त्यामुळे पॅराचा बॉइलिंग पॉईंट अर्थोच्या तुलनेमध्ये खूप जास्त येतो. ठीक आहे. त्याच्यामुळे स्टीम होलाटाईल म्हणले तर हे A+B हे 2 ऑप्शन येतात जे अर्थो आहेत ज्याच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. ठीक आहे. मग याच्यावरनं तुम्हाला आन्सर जर लिहायचं असेल A आणि B याचे आन्सर आहेत. हे पॅरा आयसोमर आहे हे नाहीये, हे पॅरा आयसोमर आहे हे येत नाहीयेत. मग याच्यामध्ये स्टीम होलाटाईल A आणि B सेकंड नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे बेटा. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर
ओके, पुढचा क्वेश्चन आपण घेऊयात 57 नंतर. आपण घेतलेला आहे. 59 नंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे 60 यायला लागला डायरेक्टली. 59 ओके बरोबर आहे. 59 नंतर 60 नंबरचा क्वेश्चन आहे पुढचा. 60 फिजिकलचा क्वेश्चन आहे बेटा. ओके, इनऑर्गॅनिक मधला क्वेश्चन आहे. तुम्हाला पी ब्लॉक मध्ये हे टीचर एक्सप्लेन करतील, पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे बेटा, जेवढी रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते तो स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट असतो. याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह जेवढी व्हॅल्यू असेल तेवढा तो स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट असेल. हा तुमचा सगळ्यात जास्त स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट आहे. क्वेश्चन नंबर 60 नंतर 61 ओके. मेल्टिंग पॉइंट दिलेला आहे. थेरॉटिकल गोष्टी आहेत, तुम्हाला एनसीईआरटी याच्यासाठी व्यवस्थित पाहावं लागेल. हा क्वेश्चन थोडासा विचित्र दिलेला आहे, कारण काय आहे या क्वेश्चन मध्ये मेल्टिंग पॉइंट या व्हॅल्यू बेस आहेत. कंपॅरिझन जर तुम्हाला करायचं असेल तर दोन ग्रुप आहेत बेटा, Fe आणि याचा एक फॅमिली दिले. दोन ग्रुप आपल्याला दिलेले आहेत. एक Mn चा ग्रुप दिलेला आहे, Mn TcRe. त्याच्यानंतर दुसरा जो दिलेला आहे तो ग्रुप दिलाय आयर्नचा दिलाय FeRuOs. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे बेटा, आपण ज्यावेळेस मेल्टिंग पॉइंट रीड करतो एका सेम पिरियडचे मेल्टिंग पॉइंट आपण पाहतो, पण इथं ग्रुप मधलं कंपॅरिझन दिलेलं आहे. तर लक्षात घ्या एक गोष्ट क्लिअर आहे, या दोघांमध्ये आपल्याला सांगता येऊ शकतं. कारण काय आहे, ड्यू टू स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. ड्यू टू स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्यांदा मेल्टिंग पॉइंट बघा, मेल्टिंग पॉइंटचा ग्राफ आपला 3D सिरीजचा दिलेला आहे. या ठिकाणी स्कँडियम पासून क्रोमियम कडे इन्क्रीज होतात, त्याच्यानंतर Mn ला थोडीशी हाईक कमी होते, Fe चा वाढतो बेटा, आणि शेवटी होलाटाईल मेटल इकडं आपले झिंक नंतर इथं समजा इथं झिंक आहे, इथं क्रोमियम आहे, या ठिकाणी तुमचं आयर्न दिलेला आहे. ओके, Fe दिलेला आहे, आणि या ठिकाणी सायमल्टेनियसली सगळ्यात कमी जो ग्राफ दिलेला आहे Fe पेक्षा पण आणि क्रोमियम पेक्षा पण कमी जो दिलेला आहे तो Mn चा हाईक आहे. कारण ड्यू टू स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोन Mn मध्ये जो मेटॅलिक बॉन्ड आहे किंवा कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे ते वीक होते. जेवढे अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते बेटा तेवढा मेल्टिंग पॉइंट वाढत जातो. म्हणजे 3D सिरीज मध्ये क्रोमियमच्या फॅमिलीमध्ये जास्त आहे, Mn ला एक्सेप्शनली खाली आलेला आहे. सेम टेक्नेशियम मध्ये तसंच होणार आहे, बट Fe चा मेल्टिंग पॉइंट Mn पेक्षा जास्त आहे, ग्राफ मध्ये दिलेला आहे. की याचा रिझन आलेला आहे की Mn चा कमी का आलेला आहे, ड्यू टू स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कम्प्लिटली अपील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं, 3D 5 4s 2 येतं बेटा. त्यामुळं Mn मध्ये जो मेटॅलिक बॉन्ड आहे किंवा त्याच्यामध्ये जो कोव्हॅलंट नेचर येणार आहे तो इझिली येणार नाही, वीक येणार आहे. ठीक आहे, मग मेल्टिंग पॉइंट ऑफ आयर्न इज ग्रेटर दॅन Mn, रुदेनियम इज ग्रेटर दॅन टेक्नेशियम. आणि एक्सेप्शनल या दोघांमध्ये आहे बेटा काय आहे की याच्यामध्ये याचा जास्त नाहीये, तर हा रेनियमचा ऑस्मियम पेक्षा मेल्टिंग पॉइंट जास्त दिलेला आहे. व्हॅल्यू बेस हा क्वेश्चन आहे, या दोघांना आपण रिझन सांगू शकतो, याला व्हॅल्यूवरनं तुम्हाला टिक मार्क करावा लागेल. मग आता याच्यामध्ये हे ऑप्शन आपल्याला बघायचं आहे, तर Fe चा मेल्टिंग पॉइंट Mn पेक्षा जास्त आहे, Fe चा Mn पेक्षा जास्त असलेले हे दोन ऑप्शन आहेत बेटा. ओके, त्याच्यानंतर रुदेनियमचा टेक्नेशियम पेक्षा जास्त आहे, रुदेनियमचा टेक्नेशियम पेक्षा जास्त आहे, रुदेनियम टेक्नेशियम पेक्षा जास्त, इथं पण तोच दिला, इथं पण तोच दिला बेटा. त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट क्वेश्चन हा बनवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट रेनियम ऑस्मियम, रेनियमचा जास्त ऑस्मियम पेक्षा, रेनियम जास्त ऑस्मियम पेक्षा, त्याच्यामुळं हेच ऑप्शन जे आहे ते हे येतं बेटा. व्हॅल्यू बेस आहे, इथं याला रिझन नाहीये बेटा. या दोघांना रिझन आहे, आपण सांगू शकतो की ड्यू टू स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Mn it could not form strong metal bond or covalent bond. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉइंट थोडासा कमी आहे आयर्न पेक्षा. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 61 नंतर 62 फिजिकलचा क्वेश्चन आहे बेटा. ठीक आहे, 62 नंतर 63 इट इज फ्रॉम ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हायड्रोकार्बन बेस्ड क्वेश्चन आहे. आपल्याला या क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे की क्लेमन्सन रिडक्शन आहे. क्लेमन्सन रिडक्शन सिलेक्टिव्हली कीटोन आणि अल्डिहाइडचं होतं, इस्टरला ते अफेक्ट करत नाहीये.
मग आता क्लेमन्सन रिडक्शन काय करतं, कार्बोनिल कंपाऊंडचं कन्व्हर्जन अल्केन मध्ये करतं बघा, सीओचं कन्व्हर्जन CH2 मध्ये करतं. म्हणजे याचा जर CH2 झाला आणि याचा CH2 झाला, इथं टोलिन बनतो, इकडच्या साईडला CH3 बनतो आणि इकडे इथाइल बनतो आणि इस्टरला तो अफेक्ट करत नाही. क्लेमन्सन रिडक्शन इज सेलेक्टिव्हली यूज फॉर कार्बोनिल कंपाऊंड, अल्डिहाइड आणि कीटोनला रिड्यूस करतो अल्केन मध्ये. त्यावरनं याचा आन्सर जे आहे इथाइल झालं, CH2 झाला, इथं पण CH2 झाला. 1 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. इस्टरला तो अफेक्ट करणार नाही आणि केलं तर इस्टरचं हायड्रोलायसिस वगैरे झालं असतं, पण ऑप्शन मध्ये तसा काही प्रकार दिलेला नाहीये, त्यामुळे हे मोर करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 63 नंतर 64 इट इज फ्रॉम फिजिकल केमिस्ट्री. ओके. त्यानंतर 65 नंबरचा क्वेश्चन आहे. ओके. 65 हा पण फिजिकलचा क्वेश्चन दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट ओके हा जीओसीचा क्वेश्चन इथं परत आलेला आहे. जीओसी मध्ये विचारलेला आहे नंबर ऑफ न्यूक्लिओफाइल फ्रॉम द फॉलोइंग्स, यापैकी किती न्यूक्लिओफाइल आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. आता यापैकी न्यूक्लिओफाइल जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचे असतील तर बघा, ज्यांच्याकडे लोन पेअर असतात किंवा ॲनायनिक पार्ट जो असतो ते बिहेव्स लाईक न्यूक्लिओफाइल. 3 प्रकारचे न्यूक्लिओफाइल असतात, 3 ते 4 प्रकारचे. एक लेविस बेस बिहेव्स लाईक न्यूक्लिओफाइल असतात. त्यानंतर अल्किन अल्काइन जे असतात ते बिहेव्स लाईक न्यूक्लिओफाइल बिकॉज दे हॅव लूजली होल्ड पाय इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट अल्किन अल्काइन बेन्झिन हे न्यूक्लिओफाइल आहेत. त्याचबरोबर ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, लोन पेअर असतात, ते बिहेव्स लाईक न्यूक्लिओफाइल. ॲनायनिक न्यूक्लिओफाइल, लेविस बेस न्यूक्लिओफाइल आणि अल्किन किंवा अल्काइन किंवा बेन्झिन हे न्यूक्लिओफाइल असतात. बघूयात. यापैकी अमोनिया, नायट्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 असतात बेटा. 5 पैकी 3 बॉन्ड बनवलेत, एक लोन पेअर आहे. इट बिहेव्स लाईक लेविस बेस, हा न्यूक्लिओफाइल आहे. ओके, पहिला करेक्ट आहे. PHSH ओके, सल्फरचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे असतात बेटा ते असतात 6. 6 पैकी एक हायड्रोजन सोबत बॉन्ड आहे, एक PH सोबत आहे, 2 बॉन्ड. 6 पैकी 2 बॉन्ड मध्ये गेलेले असतील तर 4 शिल्लक आहेत. लोन पेअर आहेत, दे बिहेव्स लाईक न्यूक्लिओफाइल, हा पण येऊ शकतो. डायमिथाइल सल्फाइड ओके, हा पण येऊ शकतो कारण याच्याकडे सल्फरला 2 लोन पेअर आहेत, सेम स्पेसिस आहे. तिसरा न्यूक्लिओफाइल अल्किन अल्सो बिहेव्स लाईक न्यूक्लिओफाइल बिकॉज अल्किन गिव्स इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. पाय बॉन्ड लूजली होल्ड असतात, ते स्वतःचे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकतात. इलेक्ट्रॉन पेअर देणारा इट बिहेव्स लाईक न्यूक्लिओफाइल, त्यामुळे अल्किन सुद्धा येऊ शकतो. OH मायनस आहे, OH मायनस निगेटिव्ह चार्ज, अनायनिक स्पेसिस, सगळे अनायनिक स्पेसिस या न्यूक्लिओफाइल आहेत. ओके. पॉझिटिव्ह चार्जचा आहे, ऑक्टेट कंप्लीट आहे, तो इलेक्ट्रोफाइल किंवा न्यूक्लिओफाइल बिहेव होऊ शकत नाहीये. त्याच्यानंतर कार्बोनिल कंपाऊंड आहेत. ओके, कार्बोनिल कंपाऊंड हे ॲम्बिफाइल म्हणून बिहेव्स होतात, बट दे गिव्स न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. हे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन देतात, त्यामुळे हे जे आहेत बेटा इट इज डज नॉट बिहेव लाईक न्यूक्लिओफाइल. ओके, ह्याच्यावरती न्यूक्लिओफाइलची पहिल्यांदा ॲडिशन होते, हे पहिल्यांदा बिहेव्स करतात, दे बिहेव्स लाईक इलेक्ट्रोफाइल. ओके. याच्यानंतर दुसरा जो दिलेला आहे तो पण पोलार आहे, अल्किन सारखा दिसतो पण पोलार असल्यामुळे इट कुड नॉट बिहेव्स लाईक न्यूक्लिओफाइल. हे न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होत नाही कारण पोलार नेचर आहे याच्यामध्ये, पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह आहे, पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी इझिली देऊ शकत नाही. याच्यावरती होतात बेटा, या दोघांवरती ज्या ॲडिशन रिॲक्शन होतात त्या होतात न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. म्हणजे यांच्यावरती न्यूक्लिओफाइल ऍड करतात, हे स्वतः पहिल्यांदा इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट होतात बेटा. ओके. त्याच्यामुळं याच्यामध्ये न्यूक्लिओफाइलची जर संख्या सांगायची असेल तर 1 2 3 4 5 न्यूक्लिओफाइल स्पेसिस याच्यामध्ये आहेत बेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा जो आहे तो क्वेश्चन नंबर 66 नंतर क्वेश्चन नंबर 67. ओके. इट इज फ्रॉम हॅलो अल्केन हॅलो अरिन. हॅलो अरिनचा क्वेश्चन आहे बेटा. ठीक आहे. तर आपल्याला हे SCN-AE रिॲक्शन आहे. विड्रॉइंग ग्रुप जर बेन्झिनला जोडलेले असतील तर रेट इन्क्रीज होतो. बेन्झिनवर नॉर्मली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन SN1 SN2 होत नाहीत बेटा. त्यामुळं पॅरा पोझिशनला ज्याच्या विड्रॉइंग इफेक्ट येतो -m पॉवर येते, तो लिव्हिंग ग्रुप इझिली SCN-AE मेकॅनिझम होतं. SCN-AE न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन वाया ॲडिशन इलिमिनेशन होतं. पहिल्यांदा ॲडिशन नंतर इलिमिनेशन. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचा जो न्यूक्लिओफाइल आहे, न्यूक्लिओफाइल म्हणजे OET मायनस जो आहे तो याच्यावरती अटॅक करेल बेटा. अटॅक केल्याच्या नंतर एक गोष्ट होणार आहे, जर याच्यावरती बेन्झिनवरती त्यांनी अटॅक केला तर कोणत्या पोझिशनला अटॅक करेल. 2 लिव्हिंग ग्रुप आहेत आपल्याकडे. जर
जो लिव्हिंग ग्रुप या NO2 च्या ऑर्थो किंवा पॅराला असेल तर इझिली रिमूव्ह होईल, कारण -m पॉवर याच्यावरती पडतो बेटा. त्यामुळं OET मायनस विल अटॅक ऑन दिस कार्बन. पहिल्यांदा निगेटिव्ह चार्ज इथं येतो बेटा. इट इज वेल स्टेबिलाइज्ड बाय रेझोनन्स इफेक्ट ऑफ NO2. -m पॉवर ना स्टेबिलाइज होतो. निगेटिव्ह चार्ज आपला इथं आला. याच्यावरती काय होतं, एक OET ग्रुप जोडलाय आणि एक BR जोडलेला आहे. त्याच्यानंतर हा निगेटिव्ह चार्ज कॉन्ज्युगेशन मध्ये NO2 मध्ये फिरून येतो बेटा, कारण हा निगेटिव्ह चार्ज वेल स्टेबल असल्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन होतं. बघा, हा निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह सिंगल डबल कॉन्ज्युगेशन आहे, म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज पुढे NO2 च्या शेजारच्या कार्बनवर जाणार आहे. निगेटिव्ह न बॉन्ड, बॉन्ड न निगेटिव्ह. ओके, हा निगेटिव्ह चार्ज इथं गेल्याच्या नंतर हा NO2 च्या कॉन्ज्युगेशन मध्ये सुद्धा स्टेबिलाइज होतो. पण हा जर BR मेटा पोझिशनला आपण काढला असता तर तुमचा निगेटिव्ह चार्ज इथं फिरला असता, या ठिकाणी फिरला असता, NO2 मध्ये गेला नसता, NO2 चा -m त्याच्यावर पडला नसता. त्यामुळं आपल्याला BR इलिमिनेट करायचं आहे, जो NO2 च्या पॅरा पोझिशनला आहे. ओके, मेकॅनिझम जे आहे ते पहिल्यांदा ऍडिशन होतं, नंतर इलिमिनेशन. हा निगेटिव्ह चार्ज ज्यावेळेस फिरल्यानंतर वापस येईल त्यावेळेस हा वापस दिल्याच्या नंतर BR मायनस विल बी लॉस्ट. ठीक आहे, पहिल्यांदा ऍडिशन होते, नंतर इलिमिनेशन, ओव्हरऑल सबस्टिट्यूशन. म्हणून रिॲक्शनला म्हणायचं SNAE. ठीक आहे, त्याचा आन्सर जे आहे ते फर्स्ट आहे बेटा. ठीक आहे, पहिला ऑप्शन करेक्ट आहे. 67 नंतर पुढचा क्वेश्चन जो आहे 68, मोलार कंडक्टिव्हिटी, फिजिकल केमिस्ट्री. ओके, हा क्वेश्चन थोडासा ट्विस्ट केलेला आहे. काय विचारलेलं आहे बघा, करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स ऑन द बेसिस ऑफ डेल्टा नॉट. म्हणजे CFSC व्हॅल्यूवरनं आपल्याला स्टेबिलिटी लावायचं बेटा. आता CFSC व्हॅल्यूवरनं स्टेबिलिटी लावायची म्हणलेली आहे. जर तुम्ही नॉर्मल कन्सेप्ट नुसार लावाल तर स्टेबिलिटी ऑर्डर वेगळी येते बेटा. म्हणजे काय, जर तुम्हाला असं विचारलं लिगॅंड सेम आहे, मेटल सेम आहे, तर ऑक्सिडेशन स्टेटला स्टेबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. ऑक्सिडेशन स्टेट जेवढी जास्त तेवढी स्टेबिलिटी जास्त असते. मग आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेटचा कन्सेप्ट न लावता इथं काय म्हणलेलं आहे, सेंटेन्स मध्ये जे म्हणलंय त्याच्यानुसार आपण लावूयात. करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स ऑन द बेसिस ऑफ डेल्टा नॉट. ओके, CFSC व्हॅल्यूवरनं तुम्हाला स्टेबिलिटी असाइन करायची, स्टेबिलिटी काढायची आहे. तर बघूयात CFSC काढत असताना पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये MEN जो आहे तो 3+ मध्ये. ओके, बघा इकडे पहिला कॉम्प्लेक्स MEN 3+ आहे. ऑक्सिडेशन स्टेट वगैरे तुम्हाला काढता आली पाहिजे. MEN 3+ मध्ये आहे. ओके, म्हणजे सिस्टीम जे येणार आहे तुमची MEN चा ॲटॉमिक नंबर 25 आहे. 3d5 4s2 म्हणजे 2 आणि 7 2 आणि 5 इलेक्ट्रॉन. 7 इलेक्ट्रॉन आपल्याकडे आहेत व्हॅलेन्स शेल मध्ये. 7 पैकी 3 कॅन्सल करायचे, म्हणजे हे सिस्टीम येते D4 सिस्टीम. ओके, D4 सिस्टीम. त्याच्यानंतर आपण दुसऱ्याकडे जाऊयात. कोबाल्ट 2+ आहे. कोबाल्ट 2+ म्हणल्यानंतर कोबाल्ट 2+ मध्ये आपल्याकडे इलेक्ट्रॉन जे भरायचे आहेत. कोबाल्ट 2+ लिगॅंड स्ट्रॉंग फील्ड आहे म्हणल्यानंतर याची सिस्टीम पहिल्यांदा काढायला पाहिजे. कोबाल्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d7 4s2, 9 इलेक्ट्रॉन आहेत. 9 पैकी 2 कॅन्सल करायचे म्हणजे D7 सिस्टीम येते बेटा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आयर्न बद्दल आपल्याला बोलायचं आहे. आयर्न बद्दल इथल्या साईडला मी लिहितोय Fe2+ आहे बेटा. Fe2+ म्हणल्यानंतर तुमचं सिस्टीम जे येणार आहे D6 सिस्टीम येणार आहे. D6 सिस्टीम. ओके, आणि सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, सगळे लिगॅंड सायनाइड आहेत, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहेत. त्यानंतर शेवटचा जो आहे बेटा Fe3+ आहे. Fe3+ म्हणल्यानंतर D5 सिस्टीम येते. Fe3+, कारण Feचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 3d6 4s2. 6 आणि 2 8, 8 पैकी 3 कॅन्सल करायचे 3+ म्हणल्यानंतर 5 D5 सिस्टीम येते. D5 सिस्टीम. मग आपल्याला आता CFSC कॅल्क्युलेट करायचं आहे. CFSCचा फॉर्म्युला काय आहे तो आपल्याला पाहायचा. इलेक्ट्रॉनचं फिलअप करूयात. सगळ्यामध्ये लिगॅंड जे आहे ते स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. स्ट्रॉंग फील्ड म्हणजे लो स्पिन. चौथा इलेक्ट्रॉन पेरिंगला आणायचा आहे, वरती न्यायचा नाहीये. मग बघूयात, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. चौथा इलेक्ट्रॉन खाली चला. ओके, 1 2 3 4 5 6 7. चौथा वर, 6वा वर गेलेला, 7वा वर गेलेला आहे. ओके, 6च भरायचे. 1 2 3. चौथा वर नाही घ्यायचा, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यामुळे. चौथा खाली येतो. 4th 5th 6, 6 इलेक्ट्रॉन. 1 2 3 4 5, 5 इलेक्ट्रॉन आपण फिलअप केले. CFSCचा फॉर्म्युला काय आहे तर CFSCचा फॉर्म्युला आहे
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन T2G. T2G चे इलेक्ट्रॉन आणि हे वरचे Eg चे इलेक्ट्रॉन यांचं कॅल्क्युलेशन करत असताना हे बॅरी सेंटर आहे. बॅरी सेंटरची जी वरचा व्हॅल्यू असते ते प्लस 0.6 असते. ओके, आणि खालची जी व्हॅल्यू आहे ते -0.4 असते. ओके, आणि याचा फॉर्म्युला जर पाहायचा असेल CFSCचा फॉर्म्युला आहे -0.4 इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन T2G प्लस. ओके, या ठिकाणी आपण फॉर्म्युला नोट करूयात काय आहे CFSCचा फॉर्म्युला, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जीचा फॉर्म्युला. ओके, तो फॉर्म्युला काय आहे तो नोट करूयात, त्याच्यानंतर मग आपण सोल्युशन काढूयात. CFSCचा फॉर्म्युला आहे -0.4 खालच्या साईड इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन T2G NT2G. ओके, NT2G प्लस 0.6 इंटू NEG. हा फॉर्म्युला आहे बेटा CFSCचा. -0.4 इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन T2G प्लस 0.6 वरच्या साईडला व्हॅल्यू प्लस आहे, खालची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, प्लस 0.6 इंटू नंबर ऑफ T2G. मग बघूयात याच्यामध्ये बघा Eg मध्ये तर एक पण नाही आहे, T2G मध्ये आपले इलेक्ट्रॉन 4 आहेत. 4 इलेक्ट्रॉन 4 इंटू 0.4 म्हणजे याची व्हॅल्यू जी येणार आहे बेटा पहिल्याची व्हॅल्यू 4 इंटू 0.4 दॅट इज 1.6. ओके, 1.6 व्हॅल्यू -1.6 येईल. त्याच्यानंतर याच्या खालच्या साईडला जे इलेक्ट्रॉन आहेत ते 6 आहेत. 4 इंटू 6 24 -2.4 येणार आहे. -2.4 प्लस वरच्या साईडला 6 इंटू 1 येणार आहे. 0.6 इंटू 1 म्हणजे वरच्या साईडची व्हॅल्यू जी येणार आहे 0.6 येणार आहे. ओव्हरऑल व्हॅल्यू येणार आहे याची -1.8. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इथं मात्र 6च्या 6 खालच्या साईडला आहेत म्हणजे 4 इंटू 6 -0.4 इंटू 6 दॅट इज -2.4. ओके, डेल्टा नॉट व्हॅल्यू याचं युनिट असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं 5 इलेक्ट्रॉन आहेत. 5 म्हणल्यावर -2.0 व्हॅल्यू येणार आहे याची. 0.4 इंटू 5 दॅट इज 2.0 -2.0. आणि जेवढी CFSC व्हॅल्यू निगेटिव्ह जास्त असते तेवढी स्टेबिलिटी जास्त असते बेटा. मग आता याच्यावरनं तुम्ही ऑर्डर सांगा सगळ्यात जास्त निगेटिव्ह व्हॅल्यू कुणाची आले. सगळ्यात जास्त निगेटिव्ह व्हॅल्यू 1 2 3 नंबरच्याची आले. 3 नंबरच्याची जास्त आलेला एकच ऑप्शन आहे बेटा, 3 नंबरच्याची जास्त आले. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आलेला आहे तो 4 नंबरचा आहे. 3 नंतर 4 नंतर 2 आणि सगळ्यात कमी आले 1 नंबरची 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. तर अकॉर्डिंग टू CFSC जर म्हणलं इथं काय म्हणलंय डेल्टा नॉटच्या व्हॅल्यूवरनं काढा म्हणलंय. जेवढी जास्त CFSC व्हॅल्यू मोर निगेटिव्ह येते तेवढं तुमची स्टेबिलिटी जास्त असते. त्यावरनं आन्सर तुमचं 4 येणार आहे बेटा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 69 नंतर 70. ओके, 70 इट इज फ्रॉम फिजिकल केमिस्ट्री. हा डी ब्लॉकचा क्वेश्चन आहे. डी ब्लॉकच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डी ब्लॉकला रिलेट केले कॅल्क्युलेशन म्हणजे फिजिकल बेस क्वेश्चन याला बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय बघा, मोलार मास ऑफ वॉटर इनसॉल्युबल प्रोडक्ट फॉर्म फ्रॉम फ्युजन ऑफ क्रोमाइट ओर. ओके, क्रोमाइट ओर दिले विथ सोडियम कार्बोनेट इन प्रेझेन्स ऑफ एअर ऑक्सिडेशन करायचं आहे. म्हणजे ही जी मेथड आहे बेटा पोटॅशियम डायक्रोमेट बनवण्याची मेथड आहे. पोटॅशियम डायक्रोमेट बनवत असताना 3 स्टेपचं मेकॅनिझम करावं लागतं. एक पहिल्यांदा क्रोमाइट ओर, ऑक्सिडायझिंग एजंट, मीडियम बेसिक घ्यायचं आहे. मग बघूयात क्रोमाइट ओर कोणती दिलेली आहे, FeCr2O4. ओके, FeCr2O4. क्रोमाइट ओर ऑक्सिडायझिंग एजंट आपला O2 आहे. मीडियम दिलेला आहे बेसिक Na2CO3. ओके, काय काय सांगितलेलं आहे बघा, क्रोमाइट ओर ऑक्सिडायझिंग एजंट एअर आहे, त्याच्यानंतर मीडियम आहे बेसिक. पहिल्यांदा याच्यामध्ये जसं मॅग्नेट बनत होता KMnO4 बनवत असताना इथं बनतो बेटा क्रोमेट बनतो, सोडियम क्रोमेट बनतो Na2CrO4 आणि हा वॉटर मध्ये सॉल्युबल पार्ट आहे. हा सॉल्युबल इन वॉटर मध्ये सॉल्युबल आहे. दुसरं इट बिहेव्स लाईक ऑक्सिडायझिंग एजंट, यांनी या दोघांना ऑक्सिडाइज करेल. इथं Fe2+ असतो आणि क्रोमियम जो आहे तो 3+ मध्ये असतो. क्रोमियम 3+ मध्ये आहे. ओके, क्रोमियम 3+ मध्ये Fe चं ऑक्सिडेशन होतं, Fe2चा Fe3+ मध्ये जातो बेटा, Fe2चा Fe3+ मध्ये जातो आणि क्रोमियमचं सुद्धा ऑक्सिडेशन होतं
+3 चा +6 मध्ये जातो, म्हणजे हा ऑक्सिजन या दोघांचं ऑक्सिडेशन करायला लागलाय बेसिक मीडियम मध्ये, स्वतः रिड्यूस होतो बेटा. इथं जर बेस तुम्ही KOH घेतलेला असेल तर वॉटर लॉस करा, आणि Na2CO3 घेतलेला असेल तर CO2 लॉस करा. Na2CO3 घेतला म्हणजे CO2 लॉस होणार आहे, आणि या CO2 मध्ये ऑक्सिजन -2 मध्ये आहे, म्हणजे इथला ऑक्सिजन बघा 0 चा -2 चाललाय, म्हणजे ऑक्सिजन स्वतः रिड्यूस व्हायलाय आणि याला ऑक्सिडाइज करायला लागलाय. आता याच्यामध्ये एक वॉटर सॉल्युबल पार्ट आहे आणि दुसरा वॉटर इनसॉल्युबल पार्ट आहे. क्रोमेट वॉटर सॉल्युबल पार्ट आहे, आणि जो आपला हा Fe2O3 जो आलेला आहे वॉटर इनसॉल्युबल पार्ट आहे. इनसॉल्युबल पार्ट आहे. जो इनसॉल्युबल पार्ट आहे त्याचं आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रेझेन्स ऑफ O2 ग्रॅम पर मोल मध्ये. इनसॉल्युबल पार्ट जो आहे त्याचा ग्रॅम पर मोल मध्ये वेट विचारलेला आहे. मग आपल्याला याच्यामध्ये मोलार मास त्याचा काढायचा आहे, तर मोलार मास ऑफ Fe2O3 जर काढायचा असेल, Fe2O3, Fe म्हणल्यानंतर आयर्न आहे आपल्याकडे. आयर्न जो आहे त्याचा मॉलिक्युलर मास जो आहे तो 56 आहे, 56 × 2 प्लस ऑक्सिजनचा मॉलिक्युलर मास जो आहे तो 16 आहे, 16 + 16 × 3, 3 ऑक्सिजन आपल्याकडे आहेत. याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. तर कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर हे जे व्हॅल्यू येणार आहे बघा, 6 × 2 = 12, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट 5 × 2 = 10, 10 + 1 11, 112 आलं, प्लस हे 48, 112 48 केल्याच्या नंतर याचा जो मोलार मास येणार आहे बेटा, मोलार मास या इनसॉल्युबल पार्टचा येणार आहे 160 ग्राम पर मोल, ग्राम पर मोल, ओके. तर अशा प्रकारे याचं कॅल्क्युलेशन आहे. फक्त तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे होती, इनसॉल्युबल पार्ट कोणता आहे आणि सॉल्युबल कोणता आहे. तर हा क्रोमेट जो आहे तो सॉल्युबल पार्ट आहे, आणि हा पुढचा जो आलेला आहे Fe2O3 जो आयर्नचा ऑक्साईड आहे, फेरिक ऑक्साईड, तो इनसॉल्युबल पार्ट आहे. त्याचा मॉलिक्युलर मास आपल्याला मोलार मास विचारला होता. ठीक आहे. नेक्स्ट हा क्वेश्चन ऑर्गॅनिक बेस इनऑर्गॅनिक विचारलेला आहे, म्हणजे फिजिकल विचारलंय. फिजिकलचे टीचर तुम्हाला एक्सप्लेन करतील. फक्त यापैकी मोर बेसिक नायट्रोजन जो आहे तो हा आहे, कॅल्क्युलेशन पार्ट आहे, तो एक्सप्लेन फिजिकल मध्ये तुम्हाला करतील ते. त्याच्यानंतर नेक्स्ट सम ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड इन हेग्स 1,3-diene-5-INE. ओके. आपल्याला काय करायचं, 6 कार्बन काढायचे, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 हेग्स 1,3-डाईन म्हणलंय. 1 नंबरला एक डबल बॉन्ड आहे, 3 नंबरला एक डबल बॉन्ड आहे, 1 2 3, 1,3-डाईन, आणि 5-YNE म्हणलेला आहे, 5 नंबरला YNE आहे. ओके, 5 नंबरला YNE आहे. तर हा कंपाऊंड आहे, याच्यामध्ये आपल्याला सम ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड काढायचं आहे. सिग्मा आणि पाय बॉन्डची सम आपल्याला घ्यायची आहे. तर बघूयात याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं बेटा, कॅल्क्युलेशन करत असताना पाय बॉन्ड पहिल्यांदा मोजून घ्यायचे. 1 2 या डबल बॉन्ड मध्ये 2 पाय बॉन्ड आहेत. ओके, 4 पाय बॉन्ड आले, प्लस सिग्मा बॉन्डचं कॅल्क्युलेशन करत असताना हायड्रोजन मोजून घ्या. पहिल्यांदा CH2 2 हायड्रोजन, या ठिकाणचा 1 हायड्रोजन 3, हा 4, हा 5, हे 6, या ठिकाणी नाहीये. ओके, या ठिकाणी हायड्रोजन नाहीये, आणि शेवटचा 1 हायड्रोजन. टोटल हायड्रोजन किती आले बेटा, हे पाय बॉन्ड आपण घेतले 4, हायड्रोजन मोजा 2 1 3 4 5 6 हायड्रोजन, हायड्रोजन 6 आले. त्याच्यानंतर फक्त आता कार्बन कार्बन मधले प्रत्येक बॉन्ड हा सिग्मा असतो. डबल मध्ये 1 सिग्मा, ट्रिपल मध्ये 1 सिग्मा, सिंगल मध्ये पण एकच सिग्मा. मग बघूयात सिग्मा बॉन्ड 1 2 3 4 5, 5 सिग्मा बॉन्ड. ओके, 6 आणि 4 10 आणि 5 15 सिग्मा प्लस पाय बॉन्ड याच्यामध्ये आहेत. ओके, तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन थोडासा लेंदी बनवण्यात आलेला आहे, पण इझी आहे. हां, रिॲक्शन आहे, ऑर्गॅनिक बेस रिॲक्शन. त्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन मध्ये एक गोष्ट आहे बेटा, की पहिल्यांदा याचं ऑक्सिडेशन करायचं आहे. ओके, एक्सेस मध्ये. पण याच्यामध्ये कन्फ्युजन एक गोष्ट टाकले की एक्सेस मध्ये टाकल्यानंतर मीडियम कोणता आहे, अनहायड्रस असेल तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो, आणि जर तुमचा हे काय असेल ऍसिडिक असेल तर स्ट्रॉंग म्हणून बिहेव करतो. पण इथं काहीच क्लिअर सांगितलेलं नाहीये अनहायड्रस घ्यायचंय का ऍसिडिक घ्यायचंय. तर याच्यामध्ये NaBH4 वगैरे पुढे दिलंय म्हणल्यानंतर आपल्याला काय करायचं, याला आपल्याला बिहेव्ह करायचंय. अनहायड्रस मीडियम आहे,
तर याच्यामध्ये पहिला जो प्रोडक्ट येणार आहे बेटा, रिॲक्शनचा फर्स्ट प्रोडक्ट जो येणार आहे, तर पहिला प्रोडक्ट तुमचा येईल याच्यामध्ये ऑक्सिडेशन, कीटोनचं सेकंडरी अल्कोहोल, अल्डिहाइडचं प्रायमरी अल्कोहोल. ओके, रिॲक्शन इकडच्या स्लाइड वरती व्यवस्थित एक्सप्लेन करूयात. रिंग आहे, 5 मेंबर रिंग आहे. एक प्रायमरी अल्कोहोल आलाय, दुसरा सेकंडरी अल्कोहोल आलाय. CrO3 टाकायचे. यांनी जर ऑक्सिडेशन केलं बेटा, कीटोन्सचं काय फर्दर ऑक्सिडेशन होणार नाही, कीटोनचं हेच बनणार आहे, बट याचं अल्डिहाइड बनवू शकतं किंवा ऍसिड बनवू शकतं. इथं मीडियम काहीच नाही दिलं, त्याच्यामुळे आपण काय बनवलं, अल्डिहाइड बनवला समजा. ओके, कारण पुढच्या कंडिशन सुटेबल अल्डिहाइड साठी आहेत. मग 1 मोल टाकायचं आणि प्रोटेक्शन करायचं. आता याचं प्रोटेक्शन करत असताना जो मोर रिॲक्टिव्ह आहे त्याचं प्रोटेक्शन होतं. या दोघांपैकी मोर रिॲक्टिव्ह जो आहे बेटा, दोघांपैकी मोर रिॲक्टिव्ह जो आहे तो अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडचं प्रोटेक्शन करायचं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम. अल्डिहाइडचं प्रोटेक्शन केल्याच्या नंतर बघा, अल्डिहाइडचं प्रोटेक्शन केल्यानंतर पुढची स्टेप जी आहे या रिॲक्शन मधली, ती रिॲक्शनची स्टेप आहे. हे क्यू तुमचा अल्डिहाइडचं प्रोटेक्शन झालेलं आहे. RMGX ची ऍडिशन करा म्हणलंय. ग्रिग्नार्ड रिएजंटची जी ऍडिशन आहे ते कीटोन वरती होणार आहे, आणि कीटोन वरती ऍडिशन झाल्याच्या नंतर बघा, कीटोन वरती ऍडिशन तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटची जर केलात, ओके, तर ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन कीटोन वरती RMGX CH3MgBr, कीटोन विल फॉर्म टर्शरी अल्कोहोल. मीडियम इथं ऍसिडिक किंवा वॉटर, सॉल्ट काय सॉल्वंट जो आहे तो वॉटर दिलेला आहे, H3O+ दिला किंवा वॉटर दिलेला आहे. कीटोन वरती RMGX ऍड केल्याच्या नंतर दॅट टाइम वी गॉट टर्शरी अल्कोहोल ॲज अ प्रोडक्ट. तुमचा जो प्रोडक्ट येणार आहे तो टर्शरी अल्कोहोल येणार आहे, पुढचा प्रोडक्ट. ओके, मग टर्शरी अल्कोहोल आल्याच्या नंतर बघा, एक OH आणि एक मिथिल ग्रुप, या ठिकाणी तर प्रोटेक्शन झालेला हा ग्रुप आहे, आणि शेवटी याचा डिप्रोटेक्शन केलंय बेटा. म्हणजे यांना एक काम करायचं होतं की RMGX ची जी ऍडिशन आहे ती RMGX ची ऍडिशन लेस रिॲक्टिव्ह वरती करायची होती इन प्रेझेन्स ऑफ मोर रिॲक्टिव्ह. त्यामुळे मोर रिॲक्टिव्हचं पहिल्यांदा प्रोटेक्शन करून घेतलं, लेस रिॲक्टिव्ह वरती RMGX ऍड केला, वी गॉट टर्शरी अल्कोहोल, आणि शेवटी हायड्रोलायसिस केलं ना, ते प्रोटेक्शन जे आहे ते निघून जातं, डिप्रोटेक्शन होतं, आणि डिप्रोटेक्शन झाल्यावर NaBH4 त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. ठीक आहे, आता याचं मी हायड्रोलायसिस केल्याच्या नंतर एक गोष्ट होणार आहे, दुसरा H3O+ जो दिलेला आहे मीडियम मध्ये, इथं H3O+ जे दिलेला आहे, इट बिहेव्स लाईक H+ वॉटर. H+ वॉटर याच्यामध्ये आहे, तर H+ वॉटर याच्यामध्ये असल्यामुळे याचं डिप्रोटेक्शन सुद्धा होतं बेटा. आणि डिप्रोटेक्शन झाल्यानंतर फायनली तुम्हाला म्हणलेला आहे याच्यामध्ये NaBH4 टाका. NaBH4 इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, वर्कअप साठी वॉटर दिलेला आहे. दॅट टाइम NaBH4 अल्डिहाइडला रिड्यूस करेल आणि अल्डिहाइडचं कन्व्हर्जन प्रायमरी अल्कोहोल मध्ये करेल. वरती एक टर्शरी आलाय आणि अल्डिहाइडचं प्रायमरी होईल. ठीक आहे, तर फायनल प्रोडक्ट अशा प्रकारचा तुमचा बनणार आहे. यस, तुमचा हा बनणार आहे 0.1 मोल ऑफ कंपाऊंड. यस विल वेट ग्राम मध्ये वेट काढायचं आहे बेटा त्याचं. तर तुमचा प्रोडक्ट हा येणार आहे. आता याचा कार्बन जे आहेत आपल्याला याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 कार्बन याच्यामध्ये आहेत. ओके, त्याच्यानंतर ऑक्सिजन हायड्रोजन आपल्याला मोजायचे असतील तर हायड्रोजन बघा 1 2 3 4 5 6 7 कार्बन आहेत. हायड्रोजन बघा 3 + 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 हायड्रोजन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 2 5 2 7 7 2 9 1 10 11 12 13 14 हायड्रोजन आहेत आणि ऑक्सिजन 2 आहेत. तर हा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरनं तुम्ही पुढची गोष्ट सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये कार्बनचा मॉलिक्युलर मास दिलेला आहे, कार्बनचा मोलर मास इन ग्राम, कार्बनचा दिला 12, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे गिवन आहे. याच्यावरनं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. याच्यासाठी 12 × 7 प्लस हायड्रोजनसाठी 14 येणारच आहे, ऑक्सिजन 16 × 2 32 येणार आहे. ठीक आहे, 84 + 14 + 32 याचं कॅल्क्युलेशन जर केलं बेटा तर हे कॅल्क्युलेशन येणार आहे बघा 4 + 4 दॅट इज 4 + 4 दॅट इज 8 + 2 दॅट इज 10 1 8 9 9 +
4 that is 13. ओके 130 याचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथं 1 मोलार साठी आलेलं आहे आणि इथं तुम्हाला विचारलेलं आहे जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन आपल्याला विचारलेलं आहे 0.1 मोलार साठी. ओके 0.1 मोलार साठी तुम्हाला यस जो विचारलेला आहे त्याला मध्ये काय येणार आहे 1 मोलार साठी 130 येत असेल. 0.1 मोलार म्हणल्याच्या नंतर 0.1 मोलार साठी जर काढायचं असेल तर तो पॉइंट आपला इकडच्या साईडला येणार आहे. 1 मोलार साठी जर तो असेल तर तो 30 ग्राम येणार आहे. ओके आणि 1 मोलार साठी जर विचारलेला असतं तर 130 ग्राम आलेला असतं. ओके थैंक यू. बाकी हेलो बच्चों, कैसे हो आप लोग? अब हमें डिस्कशन करेंगे 29th मॉर्निंग सेशन की पेपर लास्ट एक्चुअली जेई मेंस के लिए लास्ट पेपर यही है. नहीं, लास्ट पेपर मतलब मॉर्निंग सेशन का लास्ट पेपर है, फिर से इवनिंग सेशन भी है ना. ओके तो ये पेपर की डिस्कशन कर देंगे बच्चों. ये क्वेश्चन में इसमें क्या पूछा देखो, ये भी ऑलमोस्ट उतना लेंदी पेपर तो नहीं है लेकिन थोड़ा मॉडरेट पेपर जैसा लगा. इजी भी नहीं लगा और टफ भी नहीं लगा, वैसा पेपर है ये. ठीक है, तो इफ ए नॉट इज डिनोटेड एज द बोर रेडियस बोला, तो बोर रेडियस ऑफ हाइड्रोजन आइटम दिया था ए नॉट वैल्यू. ठीक है, देन व्हाट इज द डी ब्रोगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन प्रेजेंट इन द सेकंड ऑर्बिट बोला. सेकंड ऑर्बिट का पूछ रहा है, राइट. और इसकी दोनों के बीच में रिलेशन क्या है, बोर रेडियस और डी ब्रोगली वेवलेंथ, इस दोनों के बीच में रिलेशन क्या है, 2 पाई आर एन इज इक्वल टू एन लैम्डा होता है. ये दोनों के बीच में रिलेशन क्या है, रेडियस ऑफ बोर रेडियस जो है और वेवलेंथ ऑफ डी ब्रोगली, ये दोनों का रिलेशन ये होता है. फिर रेडियस हमें कैसा निकाल सकते हैं, इधर सेकंड ऑर्बिट ऑफ हाइड्रोजन एटम बोला, उसकी पहले रेडियस निकालेंगे. इसका रिलेशन मालूम है तुमको, आर एन इज इक्वल टू ए नॉट. बोर रेडियस का डिनोटेड क्या दिया था देखो, ए नॉट दिया था, है ना. तो ए नॉट इंटू एन स्क्वेयर बाई जेड है फार्मूला, मालूम है ना ये फार्मूला. फिर एन वैल्यू क्या है, इधर सेकंड ऑर्बिट बोला, सेकंड ऑर्बिट है इसलिए 2 स्क्वेयर, एंड हाइड्रोजन एटम के लिए जेड वैल्यू 1 है. तो फिर आर एन इज इक्वल टू क्या आया, 4a0 हुआ. तो रेडियस ऑफ दिस क्या हो गया देखो, रेडियस ऑफ बोर ऑर्बिट 4a0 हुआ. वो 4a0 को एज इट इज इधर सब्स्टिट्यूट कर दो, तब क्या हो गया देखो, 2 पाई इंटू 4a0 इज इक्वल टू एन इंटू लैम्डा. हमको पूछ रहा है लैम्डा कितना है कि पूछा, एन इज एनी इंटीजर बोला था. और व्हाट इज ही इज आस्किंग अस टू फाइंड, ही इज आस्किंग अस टू फाइंड देन व्हाट इज द डी ब्रोगली वेवलेंथ बोल रहा है. तो डी ब्रोगली वेवलेंथ क्या होता है कि ये लैम्डा कितना होता है कि पूछा, ये 8 हो गया, 4 इंटू 2 4 8 पाई a0 बाय एन हो गया. तो फिर आंसर इज ऑप्शन 3 है. ठीक है, तो वेवलेंथ आ गया था ऑप्शन 3, राइट. नेक्स्ट क्वेश्चन, ये तो ऑर्गेनिक का क्वेश्चन है. और नेक्स्ट ये भी केमिकल बॉन्डिंग से है ना, केमिकल बॉन्डिंग नहीं, ये कॉम्प्लेक्स सॉल्ट से. कॉम्प्लेक्स सॉल्ट से मतलब कॉम्प्लेक्स कंपाउंड सर डिस्कस किए, ऑर्गेनिक सर. हाँ, अब ये क्वेश्चन देखिए, एन एलिमेंट E हैज आयोनाइजेशन एंथैल्पी वैल्यू 374 किलोजूल्स पर मोल. E रिएक्ट्स विथ एलिमेंट्स A B C D विथ इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी वैल्यूज. हमको इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी वैल्यूज मोर नेगेटिव हो तो उसका मतलब क्या है, वो कोवेलेंट कैरेक्टर, उसकी नॉन मेटालिक कैरेक्टर ज़्यादा है उसका मतलब, है ना. एंड वो मोर आयनिक कंपाउंड को बना सकता है. वो हैलोजन, वो नॉन मेटल जो है वो मोर आयनिक कैरेक्टर रहने वाला कंपाउंड को बना सकता है. तो फिर यहाँ पर -328 है, किसका, ए का है इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी, एंड बी का कितना है -349, सी का कितना है -325 और डी का -295 है. फिर ये ई एलिमेंट जो है इसके साथ कंबाइन होके मोर आयनिक कैरेक्टर वाला कंपाउंड किससे बना सकता है, तो जिसकी इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी मोर नेगेटिव है उससे बना सकता है. फिर आंसर क्या हो सकता है देखो, मोर आयनिक कैरेक्टर ई बी से कंबाइन होने, जब मोर आयनिक कैरेक्टर मतलब ई बी हो सकता. नेक्स्ट ई ए हो सकता, ई ए के बाद ई सी, ई ए के बाद क्या है ई सी, एंड द लास्ट वन इज ई डी. तो ऑप्शन 3 इज करेक्ट आंसर. मैं देखो कैसा ऑर्डर में लिख रहा हूँ, मोर इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी रहेगा तो वो मोर आयनिक कैरेक्टर वाला कंपाउंड को वो नॉन मेटल बना सकता है बोल के कंसिडर करके मैं पहले वाला ई भी रख दिया. देखो ई इज ए एलिमेंट
एंड बी इज नॉन मेटल है, बराबर है। सो वैसा हमें ऑर्डर लिख सकते, तो फिर थर्ड ऑप्शन करेक्ट है। नेक्स्ट क्वेश्चन देखिए, 500 joules of energy transferred as heat to 0.5 moles of argon gas at 298 केल्विन बोल के टेम्परेचर दिया और प्रेशर 1 एटमॉस्फेयर। प्रेशर कांस्टेंट है बोल के मेंशन तो कर रहा है ना, एट 1 एटमॉस्फेयर बोल के मेंशन किया, इसीलिए हम ये बोल सकते ये 500 जूल्स जो दिए थे कांस्टेंट प्रेशर पे दिए, QP वैल्यू है वो, समझ में आ जा रहा है। द फाइनल टेम्परेचर कितना हो सकता है एंड द चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू भी पूछ रहा है, तो कैसा निकालना देखो, पहले QP दिया बोलते तो समझ में आ गया ना, तो QP की फार्मूला क्या है, NCP इंटू डेल्टा टी है, बराबर है ना ये फार्मूला। तो फिर इसके अकॉर्डिंगली इसकी वैल्यू सब्स्टिट्यूट कर दो, n वैल्यू कितना, नंबर ऑफ मोल्स 0.5 मोल्स है, CP क्या ले सकते हैं, मोनो एटॉमिक गैस है ना ये, आर्गन गैस मतलब मोनो एटॉमिक, तो 5R/2 होता है CP वैल्यू, और डेल्टा टी मतलब T2 माइनस T1 है, T1 कितना है, टेम्परेचर इनिशियल टेम्परेचर 298 है, बराबर है। तो अब ये R वैल्यू क्या लेना, R वैल्यू यहाँ पर ये जूल्स में है ना, तो R वैल्यू 8.314 लेना, इसकी वैल्यू क्या लेना 8.314, ओके बेटा। सो 0.5 इंटू 2 500, तो इसको सिंप्लीफाई कर दो, तुमको आंसर आ सकता है 348 केल्विन आ सकता है, तुमको आंसर कितना आ रहा है देखो 348 केल्विन, T2 की वैल्यू यू विल गेट डेफिनेटली 345। सो उसको और एग्जैक्टली करने के लिए, मतलब सॉल्व इजीली करने के लिए मैं 8.314 को 100/12 लिया, क्या लिया 100/12 लिया, तो 100/12 ले तो कैलकुलेशन इजी जाता है, देखो ये 50 में कैंसिल हुआ, ठीक है, एंड ये 50 ये 10 में कैंसिल हो सकता है, ठीक है, एंड ये 5 इंटू 5 2.5 हुआ, और ये 120 इधर आ गया, तो 120/2.5 इज इक्वल टू T2 माइनस 298 आ गया, बराबर है, देखो ठीक है। तो ये 12 इधर आ गया, तो 120 हो गया बेटा, वेन कैंसिल कर दो इसको, 5 में कैंसिल तो हो जाता है, 5.5 में कैंसिल हो गया, और ये किस में कैंसिल हो सकता है, एक्चुअली इधर ही 5 में कैंसिल कर सकते हैं, 2 में कैंसिल हो जाएगा, देन ये 24 कितना हो गया देखो 24/0.5 हुआ, 24/0.5 मतलब 48, तो ये वैल्यू 48 आ गया। तो T2 की वैल्यू कितना हो सकता है, 298 प्लस 48 कितना है 348, 346 है एक्चुअली, ये 348 नहीं है 346 होता है, मतलब थोड़ा नियर बाय, मैं कैलकुलेशन भी ऐसा 100/12 लेके किया ना, इसलिए हमको नियर बाय कैलकुलेशन से आए थे। एनीवे 348 ही करेक्ट भी हो सकता है, लेकिन हमको तो इधर आया था 346 केल्विन आ गया, ठीक है। तो T2 की वैल्यू आने के बाद अब डेल्टा यू कैसा निकालना, डेल्टा यू कैसा निकालना है, NCV इंटू डेल्टा टी करो, हमको ऐसा नियर बाय वैल्यू क्यों आया, बिकॉज हमें 8.314 की जगह हमें क्या लिए थे 100/12 लिए, तो इसीलिए हमको नियर बाय वैल्यू ही आया था, एंड n वैल्यू 0.5 है, CV वैल्यू क्या लेना 3R/2 लेना, क्या लेना 3R/2, और डेल्टा टी की वैल्यू कितना हो सकता है 48 ही ना, वही लेके करो, एंड R वैल्यू फिर से 100/12 लेके करो, तो तुमको 300 आ सकता है, तो आंसर इज ऑप्शन 4 है, और 346 की नियर बाय आंसर एक ही है वो 348, ठीक है ना। वैसा भी हमें बता सकते डेल्टा यू, इवन वो फार्मूला से भी कर दो, आ सकता है। नेक्स्ट ये तो तुम्हें इजीली कर सकते, वो ऑर्गेनिक का है, ये फिजिकल का देखो। हाँ, ये क्वेश्चन क्या है, क्या पूछा, एट टेम्परेचर T कंपाउंड AB2, ये तो असाइनमेंट में तुमको मैं असाइनमेंट जो केमिकल इक्विलिब्रियम की असाइनमेंट दिया उसमें डायरेक्ट यही क्वेश्चन दिया था, डायरेक्ट उसमें से आया था ये AB2, थोड़े क्वेश्चंस तो असाइनमेंट से डायरेक्ट आए थे, तो कुछ भी चेंज भी नहीं किया, वैसे क्वेश्चंस भी है। इसके पहले थर्मोडायनेमिक्स, इसके पहले पेपर मतलब 24th मॉर्निंग सेशन में, 24th मॉर्निंग सेशन में जो है उसमें थर्मोडायनेमिक्स पे क्वेश्चन जो है ना, वो डेल्टा H पॉजिटिव डेल्टा S पॉजिटिव वाला, वो असाइनमेंट से डायरेक्ट क्वेश्चन है, और ये भी असाइनमेंट से डायरेक्ट क्वेश्चन है, मतलब कुछ भी चेंज भी नहीं किया। ये देखो हैविंग डिग्री ऑफ डिसोसिएशन x बोल के दिया, और स्मॉल कंपेयर टू यूनिटी बोला, वो x वैल्यू डिग्री ऑफ डिसोसिएशन कैसा है 1 से बहुत कंपैरिजन में कम है। द करेक्ट एक्सप्रेशन ऑफ x इन टर्म्स ऑफ Kp एंड P बोला,
करेक्ट एक्सप्रेशन किसके लिए पूछ रहा है वो, एक्स और केपी का और प्रेशर पी टोटल का पूछ रहा है, ठीक है, वो निकालेंगे हम। पहले तो इसकी प्रेशर को हमें क्या मान लेंगे, इसकी प्रेशर को, यहाँ पर कुछ इन्फॉर्मेशन है नहीं है तो मान लेंगे प्रेशर नहीं है, प्रेशर को नहीं, 1 मोल इनिशियली कुछ मेंशन नहीं करो तो 1 मोल मान सकते हैं हम। तो फिर डिग्री ऑफ डिस्ट्रीब्यूशन एक्स बोल के दिया ना, इसलिए मैं इनिशियली 1 मोल मान लिया और डिग्री ऑफ डिस्ट्रीब्यूशन को एक्स लेंगे। तो x ले जाए तो तब क्या हो जाता है, ये x डिकम्पोजिशन हो जाता है, ये कितना बनता, x बनता, ये कितना बनता, x/2 बनता, बराबर है। तो फिर इसकी नंबर ऑफ मोल्स AB2 का, AB का और B2 का सबकी नंबर ऑफ मोल्स आ गया। अब हमें Kp निकालने के लिए हमको क्या चाहिए, पार्शियल प्रेशर चाहिए ना, तो Kp इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ AB इंटू पार्शियल प्रेशर ऑफ B2 होल पावर 1/2 बाय पार्शियल प्रेशर ऑफ AB2, यही ना फार्मूला। एंड देन Kp इज इक्वल टू ये फार्मूला है, फिर पार्शियल प्रेशर नथिंग बट मोल फ्रैक्शन ऑफ AB इंटू पी टोटल होता ना, मोल फ्रैक्शन इंटू पी टोटल ऑफ AB, एंड नेक्स्ट मोल फ्रैक्शन ऑफ B2 इंटू पी टोटल होल पावर 1/2 है, एंड मोल फ्रैक्शन ऑफ AB2 इंटू पी टोटल, बराबर है। फिर पी टोटल कैंसिल हो गया, एक तो कैंसिल हो गया। अब ये Kp इज इक्वल टू इतना एक्सप्रेशन आ गया, तो मोल फ्रैक्शन ऑफ AB क्या होगा, उसकी नंबर ऑफ मोल्स बाय टोटल नंबर ऑफ मोल्स। टोटल नंबर ऑफ मोल्स क्या होते हैं, 1 - x प्लस x प्लस x/2, -x प्लस x कैंसिल, 1 प्लस x/2 रहेगा, ठीक है, 1 प्लस x/2, उसकी नंबर ऑफ मोल्स बाय टोटल नंबर ऑफ मोल्स कर तो ना मोल फ्रैक्शन आता है, उसकी नंबर ऑफ मोल्स x है, टोटल नंबर ऑफ मोल्स 1 प्लस x/2, तो मोल फ्रैक्शन है, ठीक है ना बेटा। ये Kp का एक्सप्रेशन निकाल रहा हूँ मैं। x मोल फ्रैक्शन ऑफ B2 क्या हो जाता बोलो, B2 का x/2 है इधर, इंटू 1 प्लस x/2 है, बराबर है, इंटू पी टोटल होल पावर 1/2 डिवाइडेड बाय नीचे क्या है, मोल फ्रैक्शन ऑफ AB2 का मोल फ्रैक्शन 1 - x एंड टोटल नंबर ऑफ मोल्स 1 प्लस x/2 इंटू पी टोटल तो कैंसिल ही हो गया, ये कैंसिल ही हो गया ना ये दोनों, ठीक है। अब देखिए x वैल्यू 1 से कंपैरिजन में बहुत कम रहे तो 1 - x भी 1 ही होता है, 1 प्लस x भी 1 ही होता है, तो प्लस में भी माइनस में भी हमें उसको नेग्लेक्ट ही कर देना, ठीक है। फिर 1 प्लस x/2 क्या हो जाता है, 1 हो जाता है, और इधर भी 1 प्लस x/2 1 हो गया, इधर भी 1 प्लस x/2 1, 1 माइनस x/2 1 माइनस x 1, तो ये पूरा 1 हो गया, ये भी 1 हो गया, ये भी 1 हो गया। फिर क्या बच गया बोलो, Kp इज इक्वल टू क्या बच गया बोलो, ये x बच गया इधर, एंड इधर क्या बच गया देखो, x पावर 1/2 बच गया एंड p पावर 1/2 बच गया, क्लियर है यहाँ तक। एंड बाई 2 बच गया देखो, 1 प्लस x/2 बाई 2 है, देखो ये तो 2 है, ठीक है ना, x/2 होल पावर 1/2 बच गया, और नीचे 1 ही है, नीचे 1 माइनस x 1 प्लस x, ये 1 माइनस x भी 1 है, 1 प्लस x/2 भी 1 है, ठीक है। तो अब देखिए बच्चों, यहाँ पर हमको Kp और किसके रिलेशन चाहिए, हमको Kp एंड x वो सब के बीच में रिलेशन चाहिए ना, तो फिर ये 2 को मैं इधर लिखा रहा हूँ, तो 2 Kp हो गया था, देन p को भी इधर नीचे लिखाओ, p पावर 1/2 हो गया, देन x इंटू x पावर 1/2 क्या होता है, x पावर 3/2 होता नहीं होता, बराबर है। तो अब इसको दोनों तरफ क्या करो, होल पावर 2/3 करो, 3 कैंसिल, 2 कैंसिल हो जाता है, इधर भी होल पावर 2/3 करो, तो 2/3 कर तो ये क्या हो जाता, क्यूब रूट ऑफ 3 होता है ये, है ना, एंड 2Kp स्क्वायर क्या होता है, 2Kp स्क्वायर बाय p होगा, एंड ये भी रूट है ना, 2 पावर 1/2 है ना, ये भी क्या है बेटा, 2 पावर 1/2 है, रूट 2 है वो, देन रूट 2 इंटू Kp पावर 2 है ना, तो फिर ये क्या होता है, 2Kp स्क्वायर हो जाता है, ये क्या होता है 2Kp स्क्वायर भाई नीचे p है, तो मतलब ये दोनों सेम है देखो। तो ये किसकी एक्सप्रेशन है, हमको Kp का एक्सप्रेशन है, किसकी एक्सप्रेशन आया था फाइनली हमको, Kp का एक्सप्रेशन, मतलब x का, सॉरी Kp का नहीं, x को हमें निकाले ना, दोनों तरफ क्या किए हम, होल पावर 2/3 किए, तो 2/3 कर दे तो तब इधर x बच गया, मतलब x इज इक्वल टू ये वैल्यू है, और ये वैल्यू को ही मैं इधर लिखा, मतलब दैट इम्प्लाइज इधर ये क्या है, x है, x की इम्प्लाइज है, समझ में तो आ गया, राइट। नेक्स्ट स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चंस, फिर से द रेडियस ऑफ आइसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीज क्या दिया था, इंक्रीजेस इन द ऑर्डर Mg+2 Na+F-O2-, करेक्ट ऑर्डर है। तो आइसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीज में हम क्या देखना, नंबर ऑफ
क्या देखना है, नंबर ऑफ प्रोटॉन देखना, नंबर ऑफ प्रोटॉन जिसमें कम है उसकी रेडियस ज़्यादा है, एंड जनरली आयन की रेडियस ज़्यादा, कैटायन की रेडियस कम रहता है। तो ये बराबर स्टेटमेंट है। स्टेटमेंट 2 देखो, द मैग्नीट्यूड ऑफ इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी ऑफ हैलोजन डिक्रीजेस इन द ऑर्डर, ये क्या, इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी के ऑर्डर बराबर ही है। क्लोरीन का ज़्यादा रहता है फ्लोरीन से, फ्लोरीन का ज़्यादा रहता है ब्रोमीन से, ब्रोमीन का ज़्यादा रहता है आयोडीन से। फिर स्टेटमेंट 1 करेक्ट, स्टेटमेंट 2 बोथ आर करेक्ट। वैसा आंसर बोथ स्टेटमेंट 1 एंड 2 आर इन करेक्ट, तो ऑप्शन 1 है, ऑप्शन 1 इज करेक्ट। ठीक है बेटा, नेक्स्ट 60, क्वेश्चन नंबर 60 देखिए। 60 क्या पूछ रहा है बेटा, the standard reduction potential values of some p block elements, p block ions are given below. Predict which one with strongest oxidizing property. strongest oxidizing property होना बोलते हो reduction potentials पॉजिटिव वैल्यूज रहना, और वो भी मोर पॉजिटिव वैल्यू रहे तो मोर ऑक्सीडाइजिंग नेचर हो सकता। तो फिर फोर्थ ऑप्शन का देखो, +4 से +2 मतलब रिडक्शन पोटेंशियल ही है ना ये, तो रिडक्शन पोटेंशियल की वैल्यू पॉजिटिव वैल्यू है, वो भी मोर वैल्यू है, तो इस चारों में मोर वैल्यू किसकी है, फोर्थ ऑप्शन की है। तो यही है मोर ऑक्सीडाइजिंग नेचर रहने वाला। ठीक है बेटा, एंड ये मेल्टिंग पॉइंट का सर डिस्कस किए तुमको, ऑर्गेनिक सर डिस्कस किए तुमको, राइट। अब ये देखो 62 क्वेश्चन, 1.24 grams of AX2, molar mass 124 grams दिया, is dissolved in 1 kg of water to form solution with boiling point 100.0156 degree Celsius, while 25.4 grams of AY2, molar mass of 250 grams per mole in 2 kg of water constitutes a solution with boiling point 100.026। मतलब एलिवेशन इन बॉइलिंग पॉइंट का क्वेश्चन है बोल के समझ में तो आ रहा है। तो डेल्टा टीबी इज इक्वल टू फार्मूला है आई इंटू के बी इंटू मोलैलिटी, यही ना फार्मूला। और मोलैलिटी इधर उतना वेट दिया था और मॉलिक्यूलर मास भी दिया, तो वेट बाय मॉलिक्यूलर वेट इंटू 1000 बाय वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन, वेट ऑफ सॉल्यूशन, ऐसा हमें लिखना, वेट ऑफ सॉल्वेंट, सॉरी वेट ऑफ सॉल्वेंट लिखना चाहिए। तो ये फार्मूला में सब्स्टिट्यूट कर दो। डेल्टा टीबी क्या होता है इसका 100.0156 ना, तो फिर एलिवेशन इन बॉइलिंग पॉइंट कितना है 0.0156, तो आई वैल्यू कितना होता है कि देखेंगे हम। ठीक है, के बी वैल्यू कितना है, के बी 0.52 है, मालूम है ना हमको, इधर दिया भी देखो वाटर का के बी वैल्यू कितना है कि दिया। एंड वेट सोल्यूट का कितना है 1.24 ग्राम्स है, मॉलिक्यूलर वेट 124 है, इंटू 1000 बाय 1 kg दिया था, तो 1 kg कैंसिल ही हो जाता है, और ये 0.1 मोल्स 0.01 होता है, तो ये 0.0052 हो गया। 0.01 से इसको मल्टीप्लाई कर तो इतना हो जाता है। फिर आई वैल्यू इधर कितना हो तो ये दोनों इक्वल हो जाते हैं, आई वैल्यू 3 को इक्वल होना। अब ये कैंसिल हो जाता, 3 में कैंसिल होता, आई वैल्यू इधर 3 आया, तो आई वैल्यू 3 आया मतलब ये कंप्लीटली डिसोसिएट हुआ ना, AX2 कंप्लीटली डिसोसिएट हो जा तो A + 2 आयंस एंड 2X - आयंस 3 आयंस को रिलीज करता है AX2 सॉल्ट, है ना। तो ये रिलीज करना बोलते हो कंप्लीटली डिसोसिएट होना चाहिए, फिर AX2 इज फुल्ली आयोनाइज्ड, ये करेक्ट है। नेक्स्ट बी और क्या है AY2 है, AY2 सिमिलरली AY2 में भी उसके केस में भी क्या करो, इसमें ही सब्स्टिट्यूट करो, ये फार्मूला में ही सब्स्टिट्यूट करो। तो डेल्टा टीबी की वैल्यू इसका कितना होता है 0.026 है, और आई वैल्यू कितना होता है इसका भी निकालेंगे, ये फुल्ली आयोनाइज हुआ नहीं हुआ वो फाइंड आउट करने के लिए हमें देखेंगे। के बी वैल्यू कितना है 0.52 है, और वेट ऑफ सोल्यूट कितना दिया वो वेट ऑफ सोल्यूट 25.4 ग्राम्स, एंड मॉलिक्यूलर वेट इसका कितना है 250 दिया, कितना दिया 250 इंटू 1/1 kg या 2 kg दिया, बराबर है। अब इसको कैंसिल कर दो बेटा, ये 0.01 हो गया था, ये कितना हो गया 0.1, ये कैंसिलेशन कर तो 0.1 हो गया था, एंड ये 1/2 है और 0.52 है ये। अब ये इसको कैंसिलेशन कर तो 0.026 आ गया ना, ये 0.026 इधर है, और ये इसको कैंसिल कर तो भी 0.026 आ जाता, 0.26 आता इंटू 0.1 है, तो 0.026 मतलब आई वैल्यू क्या हुआ इधर 1 हुआ। आई वैल्यू 1 हुआ मतलब वो डिसोसिएट नहीं हो रहा है ना वो सॉल्ट,
तो A/2 साल्ट डिसोसिएट नहीं होता है, तो ऐसा हमें समझ सकते हैं। तो ये पूरा कैलकुलेशन करने के बाद ही समझ में आता, I की वैल्यू देखने के बाद वो फुल्ली आयोनाइज हुआ नहीं हुआ समझ में आता। तो AX2 इज फुल्ली आयोनाइज्ड while AY2 इज कंप्लीटली अनआयोनाइज्ड। तो ऑप्शन 2 इज करेक्ट आंसर। ठीक है, नेक्स्ट, ये तो ऑर्गेनिक का क्वेश्चन है। नेक्स्ट, ये तो सिंपल है क्वेश्चन, सिर्फ नेल्स्ट इक्वेशन लिखने का क्वेश्चन है। तो हमें सेल रिएक्शन को देख के ई सेल इज इक्वल, इसकी नेट रिएक्शन लिखो बोल तो क्या करते हैं, एनोड पे ऑक्सीडेशन, ये है एनोड पहले वाला, एंड सेकंड वाला कैथोड, तो कैथोड पे रिडक्शन, और ये 2 है इसीलिए इसको भी सामने 2 लिखो, राइट। तो ये पॉजिटिव चार्ज कितना बढ़ गया है कि ये नेगेटिव, ये भी पॉजिटिव चार्ज उतना ही कम होना चाहिए ना, तो इसीलिए इसको इक्वल कर दिए हम, दोनों को इक्वल करने के लिए इसको 2 से मल्टीप्लाई किए, बराबर है। फिर इसका E0 सेल माइनस ई सेल इज इक्वल E0 सेल माइनस 0.0591, उसकी जगह इधर क्या है RT बाई कितने नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स हैं, तो 2F ln प्रोडक्ट बाय रिएक्टेंट, प्रोडक्ट क्या है Mg+2 बाय रिएक्टेंट क्या है Ag+, तो ये ना फार्मूला होता है। फिर ये फार्मूला से रिलेट होने वाला फार्मूला देखो ये होता है, तो ऑप्शन 3 है, ठीक है। और ये रिवर्स कर दे तो ये माइनस विल बिकम प्लस हो जाता है, तो इसीलिए ये प्लस हो गया, देखो थर्ड ऑप्शन करेक्ट है, ठीक है। नेक्स्ट ये क्वेश्चन देखिए, चूज द करेक्ट स्टेटमेंट। हाँ, बहुत सारे क्वेश्चन मैं बोल रहा हूँ ना फ्रॉम द बिगिनिंग, ओके, 22 से लेकर वो सारे टाइप ऑफ क्वेश्चंस में, हमको सारे टाइप ऑफ क्वेश्चंस पेपर्स में मोस्टली ये चूज द करेक्ट स्टेटमेंट्स, ऐसे टाइप के क्वेश्चन, स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 के क्वेश्चंस ज़्यादा दिया था, है ना। अब ये 4 तुम्हें 5 स्टेटमेंट्स पढ़ना चाहिए, पढ़ के उसमें करेक्ट वाला क्या है कि पहचानना, वेट ऑफ सब्सटेंस इज द अमाउंट ऑफ मैटर प्रेजेंट इन इट। वेट ऑफ सब्सटेंस मतलब फोर्स अप्लाइड बाय द ग्रेविटी होता है, तो ये गलत स्टेटमेंट है, करेक्ट स्टेटमेंट पूछा है इसलिए गलत है वो, ये नहीं लेना है। नेक्स्ट बी स्टेटमेंट क्या है, मास इज द फोर्स एक्सर्टेड बाय ग्रेविटी, मास मतलब अमाउंट ऑफ सब्सटेंस विच इज प्रेजेंट इन ए सब्सटेंस, तो इसलिए ये भी गलत है। तो इसको स्टेटमेंट मतलब रिवर्स कर दिया वो, है ना, मास की डेफिनेशन वेट को दिया, वेट की डेफिनेशन मास को दिया रिवर्स में। देन सी देखो, वैल्यूम इज द अमाउंट ऑफ स्पेस ऑक्यूपाइड बाय द सब्सटेंस, वैल्यू मतलब वही होता है, बराबर है। टेम्परेचर बिलो 0 डिग्री सेल्सियस आर पॉसिबल इन सेल्सियस स्केल, बट इन केल्विन स्केल नेगेटिव टेम्परेचर इज नॉट पॉसिबल, बराबर है ना, केल्विन स्केल में नेगेटिव वैल्यूज होता ही नहीं। नेक्स्ट, प्रिसिशन रिफर्स द क्लोजनेस ऑफ वेरियस मेजरमेंट्स फॉर द सेम क्वांटिटी, तो प्रिसिशन एक्यूरेसी ये तुमको कहाँ रहता है, सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, मोल कॉन्सेप्ट की टॉपिक में स्टार्टिंग में, इवन इसमें भी पढ़ाते तुमको, फिजिक्स में भी पढ़ाते हैं यूनिट्स एंड मेजरमेंट में। और ये पॉइंट प्रिसिशन और एक्यूरेसी, ये एक्सपेरिमेंटल वैल्यूज़ का जनरली हमें एक एक्सपेरिमेंट करने जब हमको नियर बाय वैल्यूज़, एक एक्यूरेट वैल्यू को नियर बाय वैल्यू आते रहते। फॉर एग्जांपल तुमको वैल्यूम का रीडिंग, ब्यूरेट का वैल्यूम का रीडिंग हमें NaOH से कोनिकल फ्लास्क में हमें HCl लेके, ब्यूरेट में क्या लिए NaOH को लेके टाइट्रेशन कर रहे हैं, तो वो NaOH का रीडिंग एग्जैक्ट वैल्यू 20 ml आना चाहिए, बट हमको नियर बाय 19.1, 19.2, 19.1, 19.2 ऐसा नियर बाय वैल्यूज 19 नहीं तो 18.99 ऐसा नियर बाय वैल्यूज बहुत बार आ रहे हैं, समझो, दैट इज कॉल्ड एज प्रिसिशन, ओके। तो क्लोजनेस ऑफ वेरियस मेजरमेंट, वेरियस मेजरमेंट्स को 2-3 बार हमें एक्सपेरिमेंट को रिपीट कर तो तुमको नियर बाय वैल्यूज बहुत बार आएगा, तो दैट इज कॉल्ड एज प्रिसिशन, ठीक है ना। फिर CDE स्टेटमेंट्स करेक्ट है, ये बात समझ में आ गया। नेक्स्ट ये तो ऑर्गेनिक का क्वेश्चन है, नेक्स्ट ये भी ऑर्गेनिक है, और नेक्स्ट ये देखिए, हाँ ये कॉम्प्लेक्स कंपाउंड का सर पढ़ा है तुमको, सर बताए थे, द रिएक्शन A2B2 2AB फॉलोस मैकेनिज्म, तो ऐसा मैकेनिज्म दे तो रेट लॉ कैसा लिख सकते हैं, ओवरऑल ऑर्डर निकालने के लिए रेट लॉ कैसा लिखना, स्लो स्टेप की बेसिस पे पहले रेट लॉ लिखना है। रेट लॉ कैसे लिखते हैं, रेट इज इक्वल टू रेट कांस्टेंट इनटू कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट, ऐसे लिखते हैं ना। देन रिएक्टेंट में कुछ इंटरमीडिएट अगर है उसको हटाने के लिए हम क्या करते, दूसरे स्टेप को यूज करके हम उसको हटा देते। दूसरी स्टेप क्या है, इधर देखो, ये स्टेप है फर्स्ट स्टेप,
और ये रिवर्सिबल स्टेप है, इसलिए इसको इक्विलिब्रियम कांस्टेंट रह सकता है। इक्विलिब्रियम कांस्टेंट इज इक्वल टू कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्ट मतलब ये है, रिएक्टेंट क्या है A2 है, फिर A स्क्वेयर इज इक्वल टू K इंटू A2 हो गया, फिर ये इज इक्वल टू क्या आ रहा है K पावर 1/2 इंटू A पावर A2 पावर 1/2 हो गया। फिर ये वैल्यू A की वैल्यू लेके हम किस में सब्स्टिट्यूट करेंगे, इधर सब्स्टिट्यूट करेंगे, R इज इक्वल टू K इंटू A की जगह K पावर 1/2 इंटू A2 पावर 1/2 इंटू B2, ऐसा हमें लिख सकते हैं। फिर ये 1/2 है, ये 1 है ना, तो टोटल कितना हो गया 1 + 1/2 3/2। सो ओवरऑल ऑर्डर क्या हो गया, आंसर 1.5 हुआ, ओवरऑल ऑर्डर 1.5। और ये देखिए बच्चों, द मोलर मास ऑफ द वाटर इनसॉल्युबल प्रोडक्ट फॉर्म्ड फ्रॉम फ्यूजन ऑफ क्रोमाइट ओर, क्रोमाइट ओर क्या है FeCr2O4 है, इसको किसके साथ हमें फ्यूजन कर रहे हैं, मतलब फ्यूजन मतलब दोनों को कंबाइन करके हाई टेम्परेचर पे हीट करना, इन द प्रेजेंस ऑफ ऑक्सीजन हीट कर तो हमको क्या बनता है, सोडियम क्रोमेट बनता है, सोडियम क्रोमेट, और फेरिक ऑक्साइड बनता है, ठीक है, और CO2 बनता है। ये है प्रोडक्ट्स। हमको क्या पूछा, मोलर मास ऑफ वाटर इनसॉल्युबल प्रोडक्ट बोला, और इसमें वाटर इनसॉल्युबल होने वाला फेरिक ऑक्साइड है, फेरिक ऑक्साइड वाटर इनसॉल्युबल, इसकी मोलर मास कितना है पूछा। इसकी मोलर मास निकाल सकते ना हम, आयरन का मोलर मास 56 है, हमको मालूम है 56 × 2 प्लस ऑक्सीजन का 48, 16 × 3 48, तो ये 112, ये 48, 160 हो गया, इसकी आंसर 160, सिंपल है ना। एंड ये देखो क्वेश्चन 72, इफ A2B is 30% ionized in aqueous solution then value of want of factor, I वैल्यू कितना होता पूछा। जनरली फार्मूला क्या है अल्फा और want of फैक्टर का, I-1/n-1 है ना फार्मूला। फिर I वैल्यू अल्फा तो 0.3 ले सकते, और I वैल्यू कितना होता है कि हमको पूछ रहा है, n वैल्यू क्या लेना, A2B का है ना, A2B का n वैल्यू, ये कितने आयन्स जैसा ये डिसोसिएट होता, 3 आयन्स, A2 है B1 है ना, सो 3 आयन्स जैसा डिसोसिएट होता, तो 3 - 1, तो ये 2 हो गया, 0.6 हो गया, एंड ये 1 इधर आ जाता, तो I इज इक्वल टू 1.6, 1.6 को हमें ऐसा लिखेगा तो 16 × 10⁻⁻1 लिख सकते, फिर इधर आंसर 16 है, ठीक है। सो ये है बच्चों क्वेश्चंस। अब ये इसके बाद पूरे ऑर्गेनिक के क्वेश्चंस हैं, ये तीनों भी। हाँ, ये पेपर में ऑर्गेनिक में इंटीजर्स के क्वेश्चंस दिया था, ऑर्गेनिक से दिया था इंटीजर क्वेश्चंस, इसमें जनरली फिजिकल से देता है इंटीजर के क्वेश्चन ज़्यादा, बट इस स्पेशलिटी ऑफ दिस 29th मॉर्निंग शिफ्ट के पेपर में क्या है, ऑर्गेनिक से इंटीजर टाइप के क्वेश्चन दिया, तो ऑर्गेनिक से भी तुमको मोल के रिलेटेड क्वेश्चन ज़्यादा आ रहे हैं, तो तुम्हें उस पर भी फोकस ज़्यादा करना है, ये हमें ऑब्जर्व कर सकते हैं। ओके बच्चों, थैंक यू।